शरद पवार यांनी पुण्यामध्ये बैठक बोलावल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे। पवारांनी कुटुंबातील सदस्यांना या बैठकीसाठी बोलावलेलं आहे। सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेंसह सगळ्या सदस्यांसोबत शरद पवार संवाद साधणार असल्याचं कळतंय। शरद पवार यांनी पुण्यामध्ये ही बैठक बोलावलेली आहे आणि या संदर्भातले अपडेट्स देत आहेत योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। योगेश, सगळ्या सदस्यांसोबत अर्थातच पवार कुटुंबातील सगळ्या सदस्यांसोबत शरद पवार संवाद साधणार आहेत, नेमकं काय आहे या बैठकीमागचं नेमकं कारण? शरद पवारांनी पुण्यातल्या मोदी बागेत पवार कुटुंबातल्या सर्व सदस्यांची ही बैठक बोलावलेली आहे। 2 दिवसांपूर्वीच शरद पवारांना मुंबईतल्या खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे आणि त्यानंतर आज मोदी बागेत पवार कुटुंबातल्या सर्व सदस्यांना त्यांनी एकत्र बोलवलेलं आहे, ज्यामध्ये रोहित पवारांचं कुटुंब, त्यासोबतच अजित पवारांचं कुटुंब, ज्यामध्ये सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार या सर्वांना शरद पवारांनी आज मोदी बागेत बोलवलेलं आहे। या बैठकीमागचं नेमकं कारण अद्यापपर्यंत समजू शकलेलं नाही। मात्र यामागची जी काही चर्चा आहे ती अर्थातच बारामती पोटनिवडणुकीत जय पवारांनी जे वक्तव्य केलं होतं, अर्थात मीच 2029 मध्ये उमेदवार असणार अशा पद्धतीचे संकेत हे जय पवारांनी दिले होते। त्यानंतर रोहित पवारांचं देखील वक्तव्य आलं होतं, युगेंद्र पवारांचं देखील वक्तव्य आलं होतं। त्यामुळे 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार अशा पद्धतीची शक्यता देखील रोहित पवारांनी वर्तवली होती। त्यावर देखील आज कदाचित शरद पवार पवार कुटुंबियांच्या सदस्यांची चर्चा करू शकतात। 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार होऊ नये यासाठी कदाचित शरद पवार पुढाकार घेत असतील किंवा अशा पद्धतीने होऊ नये यासाठी देखील पवार कुटुंबियांच्या सदस्यांशी चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दुसरं महत्त्वाचं अर्थात गेल्या काही दिवसांपासून जी चर्चा आहे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची, त्या संदर्भात देखील शरद पवार पवार कुटुंबियांच्या सर्व सदस्यांशी एकत्र बसून चर्चा करण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। त्यामुळे आजच्या बैठकीला रोहित पवार, युगेंद्र पवार, सुप्रिया सुळे, जय पवार परदेशात असल्यामुळे आजच्या बैठकीला ते उपस्थित नसणार आहेत। मात्र पार्थ पवार हे या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे। इतर जे सदस्य आहेत अर्थात राजेंद्र पवार, अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार, इंद्रजित पवार हे देखील आजच्या या बैठकीला उपस्थित असणार आहे। आज संध्याकाळी या मोदी बागेत बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या बैठकीमध्ये कौटुंबिक विषयासह राजकीय देखील काही विषय होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे या पुढच्या काळामध्ये नेमकं कशा पद्धतीने राष्ट्रवादीने वाटचाल करावी, अर्थात शरद पवार गट आणि अजित पवारांचा गट या दोन्ही गटाने एकत्र येऊन या पुढच्या काळामध्ये निवडणुका असू दे किंवा राजकीय वाटचाल करावी अशा पद्धतीची चर्चा देखील आजच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पवार कुटुंबियांचे सर्व सदस्य आजची या बैठकीला उपस्थित असणार आहे। या सगळ्या बैठकीनंतर कदाचित पवार कुटुंबातला एखादा सदस्य माध्यमांशी देखील संवाद साधू शकतील। मात्र आजची बैठक तितकीच महत्त्वाची आहे आणि तातडीने शरद पवारांनी या पवार कुटुंबाच्या सर्व सदस्यांना एकत्र येत या सगळ्या संदर्भात या सर्व पवार कुटुंबाच्या सदस्यांची स्वतः शरद पवार संवाद साधणार आहेत आणि या संवादातून या बैठकीतून नेमकं काय पुढे येतं ते देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र राज्याच्या राजकारणातील ही महत्त्वाची घडामोड म्हणता येईल, कारण पोटनिवडणुकीच्या नंतर ज्या पद्धतीने बारामतीमध्ये ज्या चर्चा सुरू झालेल्या आहेत, पवार विरुद्ध पवार पुन्हा एकदा होणार अशा पद्धतीच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेल्या आहेत, ते टाळण्यासाठी कदाचित शरद पवार पुढाकार घेत असतील किंवा पवार कुटुंबातील इतर सदस्य देखील पुढाकार घेताना पाहायला मिळतात। कारण ज्यावेळी जय पवार आणि रोहित पवार यांचं हे वक्तव्य आलं त्यानंतर श्रीनिवास पवार आणि राजेंद्र पवार यांच्याशी देखील आपण संवाद साधला होता। त्यांनी देखील या दोघांच्या वक्तव्यावरती नाराजी व्यक्त केली होती। अशा पद्धतीने जय पवार आणि रोहित पवारांनी वक्तव्य करण्याची गरज नव्हती, घाईतून अशा पद्धतीचं वक्तव्य केलं गेलं असं देखील श्रीनिवास पवारांचं म्हणणं होतं। मात्र हे सर्व सांगत असताना श्रीनिवास पवार यांनी हे देखील सांगितलं की बारामतीमध्ये 2029 मध्ये कोण निवडणूक लढवणार या संदर्भात निर्णय हे शरद पवार घेतील। शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच या संदर्भातला निर्णय होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज जी काही चर्चा होऊ शकते कदाचित त्या संदर्भात देखील आजच्या या बैठकीमध्ये पवार कुटुंबातील इतर सदस्य पवारांशी शरद पवारांशी चर्चा करण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे। त्यासोबत इतर ज्या काही राजकीय घडामोडी सुरू आहेत त्या देखील आजच्या या बैठकीमध्ये चर्चा करण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज शरद पवारांनी बोलवलेली बैठक तितकीच महत्त्वाची मानली जाते। वर्षा, नक्कीच ही महत्त्वाची आणि मोठी घडामोड आहे।
पवारांनी कुटुंबातल्या सदस्यांना बैठकीसाठी बोलावलेलं आहे। पुण्यात ही बैठक होणार आहे। एकंदरीतच सगळ्या ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत, राष्ट्रवादी अंतर्गतच्या घडामोडी, विलिनीकरणाची चर्चा, अजित पवार यांचं निधन, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक। आपले प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, ही अत्यंत महत्त्वाची बैठक असेल, म्हणजे एकंदरीतच राष्ट्रवादीत दोन वेगवेगळे अशा प्रकारचे पक्ष होणं, गट होणं, त्यानंतरच्या घडामोडी, त्यानंतर मध्यंतरी 28 म्हणजे अजित पवारांचं निधन, त्यानंतर पुन्हा विलिनीकरणाच्या चर्चा, मग आलेली स्टेटमेंट्स, एकीकडे या राजकीय घडामोडी, दुसरीकडे अजित पवारांच्या निधनानंतर पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र दिसलं होतं, कौटुंबिक स्तरावर आम्ही एकत्र आहोत असं सांगितलं जात होतं। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर ही अत्यंत महत्त्वाची बैठक असेल, जिथे राजकीय आणि कौटुंबिक अशा दोन्ही वाटचालींसंदर्भातली चर्चा होऊ शकते। निश्चित श्रुती, ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंबियांमध्ये जो काही एकूण जी चर्चा पाहायला मिळत होती, त्यामुळे एक असं होतं की विसंवाद कुठेतरी दिसला होता। मात्र शरद पवार या सगळ्या पवार कुटुंबियांच्या सदस्यांना एकत्र करत निश्चितच यांच्याशी संवाद साधू शकतील की ज्या पद्धतीने राजकारणात नेमकी पुढच्या काळात कशी वाटचाल करायची। दुसरं एक महत्त्वाचं अर्थातच अजित पवारांच्या विमान दुर्घटनेसंदर्भात रोहित पवार असू दे किंवा पवार कुटुंबातले इतर सदस्य ज्या पद्धतीने एकूण शंका उपस्थित करतायत किंवा या संपूर्ण घटनेची चौकशीची मागणी केली जात आहे, मात्र चौकशी होताना दिसत नाही किंवा ज्या पद्धतीने चौकशी पुढे जाण्याची गरज आहे तशी पुढे जाताना दिसत नाही। यावर देखील आज कदाचित पवार कुटुंबियांचं एकमत होण्याची शक्यता आहे आणि शरद पवार देखील या संदर्भात सर्व सदस्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे। कारण आज अजित पवारांच्या विमान दुर्घटनेला 3 महिने पूर्ण होत आहेत। रोहित पवारांनी काही वेळापूर्वीच पुण्यातल्या CID कार्यालयातल्या अधिकाऱ्यांची भेट देखील घेतलेली आहे। ते देखील सातत्याने या संपूर्ण घटनेसंदर्भात पाठपुरावा करताना पाहायला मिळतात। त्यासोबतच बारामती पोटनिवडणुकीची सांगता सभा होती, त्या सांगता सभेत सुनेत्रा पवारांनी आपल्या भाषणादरम्यान या संपूर्ण विमान अपघातासंदर्भात जी शंका उपस्थित केली होती, त्यावर देखील आज कदाचित या बैठकीमध्ये पवार कुटुंबियांची एकत्रित चर्चा होण्याची शक्यता आहे। आणि दुसरं महत्त्वाचं अर्थात अजित पवारांचा पुढचा वारसदार अर्थात बारामतीमध्ये 2029 आणि या पुढचं राजकारण नेमकं कोण सांभाळणार। सुनेत्रा पवार देखील या संपूर्ण बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार असल्यात। आता 4 तारखेला त्या संदर्भातला निकाल देखील येणार आहे, मात्र या पुढच्या काळामध्ये सुनेत्रा पवारच या बारामतीचं नेतृत्व सांभाळणार की अन्य पवार कुटुंबातला सदस्य पुढे येणार। अर्थात जय पवार, युगेंद्र पवार, रोहित पवार यांच्या नावाची देखील चर्चा ही बारामती पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रचारादरम्यान जर आपण बघितलं तर रोहित पवारांचे देखील बारामतीतले दौरे आणि एकूण जय पवारांनी सांभाळलेली सुनेत्रा पवारांच्या प्रचाराची धुरा हे देखील निश्चितच चर्चेचा विषय राहिला होता। त्यामुळे आज या सर्व मुद्द्यांवरती पवार कुटुंबियांची एकत्र चर्चा होण्याची शक्यता आहे, ज्या चर्चेतून कदाचित शरद पवार काही सूचना किंवा काही सल्ले देखील देण्याची शक्यता आहे, काही निर्णय देखील आजच्या बैठकीत होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। कारण मधल्या काही दिवसांमध्ये विलिनीकरणासंदर्भात दिल्लीमध्ये देखील काही बैठका झाल्याची माहिती मिळते। दिल्लीतल्या काही वरिष्ठांसोबत देखील विलिनीकरणासंदर्भात चर्चा झालेली दिसते, मात्र या संदर्भातला अंतिम निर्णय अद्यापपर्यंत होऊ शकलेला नाही। कारण ज्या पद्धतीने शरद पवार गटातील अनेक नेते हे सातत्याने सांगत असतात की या विलिनीकरणासंदर्भात दादा देखील सकारात्मक होते, मात्र